आता आम्ही 5 जण चाललो उक्षीच्या धबधब्याला. फर्स्ट टाइम जातोय मी आणि आम्ही सगळे रणपाटचा धबधबा जो खूप फेमस आहे अख्ख्या रत्नागिरीमध्ये. तर बघूया पुढे कसं वाटतंय. मिसळ खातात सगळे. कशी आहे मिसळ? मिसळ कशी? किती एक्सायटेड आहात धबधब्याला जायला? खूप जास्त. पहिल्यांदाच जात आहे? हो, पहिल्यांदाच जातोय. तेजस तू? हो, अलग ही लेवल का म्हणताय की मला काय माहितीच नाही, पहिल्यांदाच जातो. हा पहिल्यांदाच जातोय. ओके. शोधत जायचंय. म्हणून फर्स्ट टाइम सगळे फर्स्ट टाइम जात आहेत. मजा येणार आहे. आणि तुम्ही इथे पाऊस बघू शकता. आज फुल जोरात पाऊस आहे. म्हणजे आता काय सांगायचं. चहा पिऊन झालाय सगळ्यांचा. नाश्ता पण करून झालाय. आता आम्ही सगळे निघतोय. आम्ही सगळे निघतोय. वारा भाग सुटलाय दाखवतो. जबरदस्त वारा सुटलाय. आवाज येईल की नाही माझा काय सांगू नाही शकत. चला झालं. चेहऱ्याला उचलून आहे. 2 hours later. तर आता आम्ही जिथं ट्रेकिंग सुरू होतं तिथपर्यंत आम्ही पोचलोय. आम्ही सगळे गाडीवरून आलो होतो. तर आता हे बघा ह्याचे माकड जाळे बघा. ह्याच्या बायकोला दाखवण. तर आता इथून आपल्याला पुढे चालत जायचं या मार्गाने. समोर एक 15-20 मिनिटाचा ट्रेक असावा असा अंदाज आहे. पहिल्यांदाच येतोय. आता बघूया. दाखवतो पुढे काय होतं ते. चला. तर रेडी आहेत काय सगळे? चलो चलो. पाय वाटेने जायचंय. ते काकांचं काय दुसरा वाला. आवली कॅरेक्टर घेऊन आलोय आम्ही. वहिनी जर ब्लॉग बघत असाल तर बघा जरा सांभाळून घ्या. पाण्याचा बहुतेक धबधबा त्या साईडला आहे. वाट बघू शकता चिखल केवढा आहे. हा थंडी पण वाजते थोडी थोडी. पूर्ण कच्चा रस्ता आहे. कच्च्या रस्त्याने जातोय. ट्रेनचा आवाज यायला लागलाय इथून या भागातून. आपण धबधब्याच्या जवळ आलोय. फर्स्ट टाइम सगळे फिरतायत. हा कच्चा रस्ता बघू शकता. कट्टा वगैरे सगळ्या सरकत आहेत. इथून पूर्ण एक घाटी उतरायची खाली. आणि आता वातावरण पण असं धुक्यासारखं झालंय. बहुतेक धबधबा जवळ आहे. धबधब्याचा आवाज देखील आम्हाला ऐकायला येतो इथे. हा बापरे. आता पहिल्या गडी गरज झाला होता. ए मुद्दामून पड ना मग ते रील बनवता येईल. त्याच्याच पड जरा. पहिला गडी करत पहिली अवदसा पहिला नष्ट ना 7:30 पहिला मुतखडा. जवळ बहुतेक आम्ही जवळ पोहोचलो. इथून रेल्वेचा ट्रॅक दिसतोय आम्हाला. इथून तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही पण ऑलमोस्ट पोचू आता 1-10 मिनिटात. आता आपण पोचलो या धबधब्याच्या. इथून तुम्हाला थोडंफार अशी झलक दिसत असेल. खाली जाऊन बघूया. इथं या मार्गाने आपण आलो. इथे 2 मार्ग जातात. एक इकडे जातो वरती आणि एक इकडे खाली. इथं दगडी लावलेले आहेत. हे दगडी म्हणजे या मार्गाला आपल्याला जायचं नाही. राईट साईडला वळायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपण डायरेक्ट भोगद्याच्या इथून बाहेर पडू.
बोगद्याच्या जवळून. इथे येताना मात्र एक काळजी घ्या, दगडी खूप आहेत. जरा चांगल्या चपला वगैरे असतील, शूज म्हणा ट्रेकिंगचे किंवा काय म्हणा, तर मोस्टली ते घालून या, जेणेकरून कोणाला काही इजा दुखापत होणार नाही. असाच ही सरळ रस्ता असाच सरळ बोगद्याच्या इथे जाऊन बाहेर पडतोय. सगळा रस्ता असाच दगडींनी भरलेला. बघू शकता पाऊस पण भरपूर आहे. फुल आम्ही पॉन्चो आणि कॅप वगैरे घालून आहे. माझ्या मागे बंडू दादा आहे, उर्फ वैभव दादा. एक बारकासा धबधबा दिसतोय आपल्याला. ऑलमोस्ट पोहोचलोय आता. रेल्वेचा ट्रॅक दिसायला लागलाय, धबधब्याचा आवाज देखील वाढलाय. चला चला बघा रेल्वेचा ब्रिज इथे आपल्याला दिसतोय. काही लोक ऑलरेडी ब्रिजवर उभी आहे आणि तर बघा पहिली झलक. सगळे रेडी आहात? कुर्ली गावली गावली. पकडा ओके थांब जरा धरेल. ते बघा कुर्ली आहे, कुर्ली गावली आहे. थांबा लांबून नगर. हे बघा अशी पकडा मागून. धबधब्यावर पोहोचलो नाही लगेच कुर्लीचं पण दर्शन. वा कुर्लीचं पाहू शकता. ढेंग्याला हात नाही लावत, पटकन चावेल. हे बघा पाहू शकता. गुदगुल्या करूया हिला, गुदगुल्या करूया. तिला आपण सोडूया की नको सोडूया, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आशुतोष सर तोपर्यंत खिशात ठेवतील. ठेवा खिशात ठेवा. चला आता बघा धबधबा बघा तुम्ही. इथे भला मोठा असा उपटीचा धबधबा, रणपाटचा धबधबा, जो खूप फेमस आहे. रेल्वेतून येता जाताना नेहमी दिसतो. इथे पाहू शकता लोक पण आहेत. ब्रिज आहे हा. इथून हा लाजूळचा बोगदा आहे आणि त्याच बोगद्यानंतर दिसणारा हा भला मोठा उपटीचा धबधबा. पाहू शकता लोकांची गर्दी. हा असा उपटीचा धबधबा. लोक म्हणतात ना तुमचा कोकण काय आहे तुमच्या कोकणात, त्यांना फक्त हे चित्र दाखवा. इतके वर्ष ट्रेनमधून बघितला होता, आज प्रत्यक्षात बघतोय. खूप बरं वाटतंय. मागे बघू शकता. काहीतरी सांगतायत इंटरेस्टिंग आहे. जरा परत सांगा. हां असं बसतो हां आणि असा हां बसून उभा होणार हां आणि हा शो करायचा. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आशुदा कसं वाटलं? एकदम खूप छान वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हीही या ठिकाणी नक्की भेट द्या. एक नंबर. बस एवढंच. धबधबा जेवढा मला अपेक्षित होता त्यापेक्षा खूप मोठा आहे आणि पावसाचा जोर असल्यामुळे पाणी पण खूप आहे. हा आमचा फोटोग्राफर याला आणलेला आहे. कसं वाटलं आज? सांग 2 शब्द सांग रे. तुझं काय? पोट भरलेलं आहे. मिसळ खाऊन चहा पिऊन मस्त पोट भरलेलं आहे. आता फक्त फिरायचं.
तर अशा पद्धतीने आजची आपली ट्रिप सफल झालेली आहे. तर सगळे आपल्यासोबत पाहू शकता. अजूनही आम्ही तिथे त्याच स्पॉटवर आहोत. आता आम्ही निघतोय घरी जायला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जमल्यास सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. बाय.